हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रिअर स्टिचिंगमध्ये। तर 100 डेजमध्ये 100 लटकन चॅलेंज आपण करत आहे। यामध्ये आपण रोज वेगळी लटकन तयार करत आहे। तर आज आहे दिवस 41। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण हे असे 3 कापड कट करून घेतलेले आहे। जे छोटं कापड असणार आहे ते 2.5 सेंटीमीटर, दुसरं कापड आहे ते 3 सेंटीमीटर आणि तिसरं कापड आहे ते 4 सेंटीमीटर। तर जे मोठं कापड असणार आहे ते आपण अशा प्रकारे इथं फोल्ड करणार आहे। दुसरंही कापड आपण अशाच प्रकारे इथे फोल्ड करणार आहे आणि तिसरंही कापड आपण अशाच प्रकारे इथे फोल्ड करणार आहे। फोल्ड करून झाल्यानंतर ना त्याला अशा प्रकारे त्याला अटॅच करून घेणार आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे 3ही कापड अटॅच करून घेणार आहे। तर आपण अशा प्रकारे हे अटॅच केलेले आहेत। त्यानंतर ना त्याच्यातलं एक कापड आपण अशा प्रकारे कॉर्नरने फोल्ड करणार आहे। 3ही कापड आपण कॉर्नरने फोल्ड करून साइडने शिलाई मारून घेणार आहे। सेम दुसऱ्या बाजूनेही आपण अशाच प्रकारे कॉर्नरने फोल्ड करून साइडने व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर दोरा कट करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण बाकीचे राहिलेले 3ही कापड अशाच प्रकारे व्यवस्थित असं कॉर्नरने शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं शिलाई मारून घेणार आहे। त्यानंतर ना आपण आता इथे शिलाई पूर्ण करून घेतलेली आहे। आता दोरा कट करून घ्यायचा आहे। जे एक्स्ट्रा कापड असेल किंवा दोरा वगैरे असेल तेही आपण इथे कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण कट करून घेतलेलं आहे। ह्याला आता 2-2 कापड आपण अशा प्रकारे एकावर एक ठेवून स्टिच करून घेणार आहे। दुसरेही कापड आपल्याला त्याचप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। एकाच बाजूने दोरा कट करायचा आहे। अशा प्रकारे आपलं आता हे स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर ना आपल्याला याच्यावर डोरी ठेवायची आहे आणि ही डोरी सेंटरला व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित डोरी अटॅच करून घेणार आहे। त्यानंतर ना दुसरं कापड याच्यावर ठेवून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित असं आपण सरळ शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारून झाल्यावर दोरा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे। त्यानंतर ना आपण हे मागच्या साईडने असे फोल्ड करणार आहे। फोल्ड करून झाल्यावर त्याला सुई दोऱ्याच्या मदतीने व्यवस्थित असं 2-3 टाके टाकून स्टिच करून घेणार आहे। अशा प्रकारे बाकीचे साईडचे दोन्ही कॉर्नर आपल्याला अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं स्टिच करून घेणार आहे। राहिलेला हा लास्ट कॉर्नरही आपण इथे स्टिच करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित 2-3 टाके टाकून स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे दोरा कट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं हे फायनल लुक। ह्याचं खूप छान आणि सुंदर वाटतं हे लटकन आणि खूप अट्रॅक्टिव्ह हे वाटतं आणि बनवायलाही खूप इझी आहे। मला तर खूप आवडलं, त्यासाठी मी हे लटकन ट्राय करून पाहिलं। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या व्हिडिओसोबत। आत्तासाठी बाय बाय।